नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात. अगदी शांत शांत असतात, कारण घरात कुणीही नसतं. सायलीला मात्र करमत नसतं. ती आता विचारते, काय हो, सव्य नाहीये ना? अशा शांततेची आपलं घर कसं माणसांनी नेहमी भरलेलं असतं. आणि बघा ना, आज आपण फक्त दोघंच. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, मला पण जरा वेगळंच वाटते. तेव्हा सायली म्हणते, सगळ्यांना बाहेर जाऊन अगदी 5 मिनिट सुद्धा नाही झालेत आणि मला लगेचच त्यांची आठवण सुद्धा यायला लागली. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मलाही, आणि मी सुद्धा त्यांना मिस करतोय. कारण मम्मा डॅडाबरोबर छोटे छोटे वाद, अस्मिता आईचा आपल्याला डिवचण चिडवणं, त्याचबरोबर विमल लहान तोंडी मोठा घास घेते. हा असं म्हणून जे बोलायचं ते पटकन बोलून टाकते. मी खरंच हे सगळं मिस करतोय. तेव्हा सायली अगदी खोडकन हसते आणि विचारते, काय हो, आज असं सगळ्यांना एकत्रच बाहेर का जावंसं वाटलं असेल, आणि ते सुद्धा अगदी आपण घरात नसताना. तेव्हा अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, हो, मला ना वाटतं त्यांचा काहीतरी प्लॅनच असेल. हे त्यांनी ना अगदी जाणून बुजूनच केले, म्हणजे आपल्या दोघांना थोडा वेळ मिळावा ना म्हणून त्यांनी हे केलं असेल. आजपर्यंत असं कधीच घडलेलं नाही की आपण असे एकटे राहिलो आहोत. हो, पण एकदा असं झालं होतं, पण तेव्हा ना त्या प्रियाने प्लॅन केलं होतं. तेव्हा सायली म्हणते, तिचा वाईट हेतू होता, पण आज असं सगळ्यांना का वाटलं असेल? मग अर्जुन म्हणतो, त्यांना असं वाटलं असेल की आपल्या दोघांनाही थोडा का होई ना एकमेकांसोबत अशी प्रायव्हसी मिळावी, आणि अशी आयडिया ना नेमकी अस्मिताईच्याच डोक्यात आली असणार. तेव्हा सायली म्हणते, हो मलाही असंच वाटते. अर्जुन म्हणतो, हा वेळ आता कसा घालवायचा हे आपण आपलंच ठरवायचंय. तेव्हा सायली अर्जुनकडे बघते आणि खूप गोड लाजत खाली बघते. तेव्हा तो आता विचारतो, मूव बघायची का, किंवा किचनमध्ये स्वयंपाक करायचा असेल तर मी तुला हेल्प करतो, चालेल? सायली हसते आणि म्हणते, अहो ते नेहमीच आहे हो, परंतु सगळ्यांनी मिळून आपल्याला असा खास वेळ काढून दिलाय, तर तो तसा खास घालवायला सुद्धा हवा ना, असं सायली लाजतच पुन्हा एकदा म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, यू आर राईट, पण मला सुचलंय काहीतरी. मग सायली विचारते, काय सुचलंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, तू असं काहीतरी करणार जे माझं टॅलेंट आहे, आणि मी असं काहीतरी करणार जे तुझं टॅलेंट आहे. तेव्हा सायली म्हणते, ते म्हणजे मला नाही समजलं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, व्हेरी सिम्पल, तू अगदी फंटॅस्टिक सिंगर आहेस, सो मी थोडी बासरी वाजवतो, पण आता तुलाही बासरी वाजवायची आहे, जमेल ना? तेव्हा सायली विचारते, काय जमेल ना म्हणजे तुम्ही मला चॅलेंज देताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तर असं समज, परंतु जिंकणार तर मीच आहे. सायली विचारते, हो का? मग बघूयात कोण हरतय आणि कोण जिंकतय. तर दुसरीकडे नागराजने सांगितलेलं असतं की अन्नपूर्ण निवासामध्ये कोणीही नाही. आता त्याच संधीचा फायदा घेत प्रिया लगेचच आता गेट उघडून घरी येते आणि समोर पाहते तर दरवाजा बंद असतो. आतमध्ये सायली आणि अर्जुन दोघेही हॉलमध्येच असतात. सायली अर्जुनचा प्लॅन झालेला असतो की गाणी म्हणायची, म्हणूनच आता सायली ही लगेचच गाणं म्हणू लागते. आता ती मन धागा धागा जोडते नवा हे गाणं गात असते. त्याचवेळी अर्जुनला ते गाणं खूप आवडतं आणि तो गाण्यामध्ये अगदी दंग होऊन जातं. अर्जुन तिच्या शेजारी येऊन बसतो आणि अगदी मन लावून सायलीचे गाणं गात आहे ते ऐकत असतो. त्यानंतर आता सायलीच गाणं म्हणून होतं. त्यावेळी ती खुणावूनच विचारते, कसं झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, खूप छान, असं म्हणून तो टाळ्या वाजवतो. मग सायली सुद्धा तेवढीच खुश होते. तर अर्जुन म्हणतो की आता माझी वेळ स्त्रीकडे. प्रिया तर आता इकडे अन्नपूर्ण निवासामध्ये आलेली असते, परंतु दरवाजा उघडून समोर पाहते तर तिथे सायली आणि अर्जुन हॉलमध्येच असतात. तेव्हा आता तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला काहीही कळत नाही. ती म्हणते, अर्जुन आणि सायली इथे कसे? मग सायली आतमध्ये अर्जुनला म्हणते, हे पहा, माझं झालं ना गाणं, आता तुम्ही हेच गाणं मला म्हणून दाखवा बरं. अर्जुन विचारतो, काय मी म्हणून दाखवू का गाणं? तेव्हा सायली म्हणते, हो, तुम्हीच. मग कोण? अर्जुन म्हणतो, हे बघ, आता जर मी गाणं म्हणायला लागलो ना तर
तू वेडी होशील वेडी सायली म्हणते, मग दाखवा की म्हणून तेव्हा अर्जुनला आता कस तरीच होऊ लागतं. तो म्हणतो कसं करावं गाणं सुरू पण आता सायलीच मन राखण्यासाठी त्याला हे करणं भागच पडतं. तेव्हा तो म्हणतो अगदी सिंपल आहे. तेव्हा कानांना हात लावत तो सूर लावण्याचा अगोदर प्रयत्न करतो आणि सारे गम असं म्हणू लागतो, परंतु अर्जुनला काही पुढे बोलताच येत नसतं. तर सायली हे सगळं पाहून मात्र त्याच्यावर हसते. तेव्हा पुढे काय होतो असं नंतर तो विचारतो, सायली पुन्हा एकदा म्हण. धागा धागा हे गाणं त्याला आता म्हणून दाखवते आणि सायलीने अतिशय सुंदर सूर सुद्धा आता लावलेला असतो. तर अर्जुन सुद्धा आता लगेचच मन धागा धागा हे बेसूर आवाजात गाणं म्हणू लागतो. सायली आता खूपच हसत असते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते की थांबा, राहू द्यात, आता हे छान होतं, पण आता राहू द्या बरं हे गाणं. तुम्ही गाऊन दाखवा, गाणं गाऊन दाखवा, असं म्हणू नका. तर बाहेर प्रिया उभी असते आणि सायलीला असं टाइमपास करताना तेथे बघते आणि मनातच विचार करते, अरे बापरे, हे काय होऊन बसलं. नागोबाने तर सांगितलं होतं की इथे कुणी नाहीये म्हणून. आणि अर्जुन सायली आज कसे इथे इकडे. सायली म्हणते अहो दाखवा की गाणं गाऊन. अर्जुन म्हणतो कसं दाखवणार, माझा घसा जरा बसलाय, त्यामुळे तू पुन्हा एकदा गाणं गाऊन दाखव बरं. तेव्हा सायली पुन्हा एकदा मन धागा धागा हे गाणं म्हणून त्याला दाखवते. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, छान गायलेस. तेव्हा अर्जुन पुन्हा बेसूर आवाजामध्ये ते गाणं गाऊ लागतो. ते पाहून सायलीला हसू चावरत नाही आणि ती म्हणते झाले, मी अगदी ना ठार वेडी झाले आता. तेव्हा अर्जुन म्हणतो हस, तू हस, माझी गंमत करतीयस ना, हस, जेवढं हसायचे तेवढं हसून घे. आता बघतच रहा, मी बासरी वाजवतो आणि मग नंतर तुला बासरी वाजवायची आहे तेव्हा मी सुद्धा हसेन, मग ही. तेव्हा अर्जुन लगेचच आता बासरी वाजवू लागतो. बाहेर आता प्रियाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि जरा ती घाबरलेली सुद्धा असते. ती म्हणते अरे बापरे, या नागोबाने खोट सांगितलं की काय. कारण तो म्हणाला होता की घरी कोणी नाहीये म्हणून मी बोंबलत इकडे आले, पण इथे तर अर्जुन आणि सायली आहेत. मला लगेचच ते रंगे हात पकडतील. त्यानंतर आतमध्ये अर्जुन हा लगेचच बासरी हातात घेतो आणि वाजवू लागतो. ठरलं तर मग हे गाणं अतिशय सुंदर आणि सुरेख आवाजात तो आता बासरीमधून वाजवत असतो. तेव्हा सायली अगदी मंत्रमुग्ध होते आणि अर्जुनकडे सतत पाहतच राहते, कारण तिलाही ते गाणं खूप आवडलेलं असतं. मग दोघेही एकमेकांबरोबर छान असा वेळ घालवतात. तेव्हा सायली नंतर अजून दुसरं गाणं म्हणायला सांगते. तर आता अर्जुन खूप छान असं गाणं म्हणता तो आणि सायली डोळे बंद करून घेते आणि अर्जुन जशी बासरी वाजवतो त्याचा आनंद घेत असते. त्यानंतर आता प्रिया बाहेर उभी राहून कंटाळलेली असते आणि रागातच दरवाजा बंद करते आणि म्हणते यांना रोमांस करायचा असेल तर करू देत. तर अर्जुनची सुद्धा आता बासरी वाजवून होते, त्यामुळे तो सायलीकडे बघतो. सायली तर खुश असते. मग सायली सुद्धा आता खूप छान असं म्हणून अर्जुनने बासरी वाजवली म्हणून टाळ्या वाजवते आणि त्याच कौतुक करते. तेव्हा अर्जुन थँक्यू सो मच असं तिला म्हणतो. मग आता तो तिला म्हणतो की आता तू वाजव बरं बासरी. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते काय मी आणि बासरी. तेव्हा अर्जुन जबरदस्तीने तिच्याकडे ती बासरी देतो आणि तिला वाजवायलाच सांगतो. मग आता सायली म्हणते अहो पण मी तुम्हाला गाणं गाऊन दाखवलं होतं की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो मी सुद्धा गाऊन दाखवलं ना, पण एवढंही बॅड नव्हतं, छान होतं हे गाणं सुद्धा. सो आता तू बासरी वाजवायचीस हा. तेव्हा सायली आता विचारते ही शिकवाल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही, ये बरं असं म्हणून आता ते दोघेही उभे राहतात. अर्जुन सायलीच्या खूप जवळ उभा राहतो आणि बासरी कशी पकडायची हे अगोदर तिला शिकवतो. सायलीने त्या बासरीवर हात ठेवलेला असतो, तर अर्जुन हळूच तिच्या हातावर हात ठेवतो. मग ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात, कारण अर्जुन आता बासरी कशी वाजवायची हे सायलीला शिकवणार असतो. सायली देखील तेवढीच एक्सायटेड असते. मग अर्जुन हळूच अजून तिच्या जवळ जातो, तिला बासरी कशी पकडायची हे अगोदर शिकवतो आणि मग दोघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवून
ती बासरी वाजवू लागतात. आता अर्जुनने शिकवल्याप्रमाणे सायली बासरीमधूनच ते गाणं म्हणते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. पहिल्याच प्रयत्नात सायली बासरी वाजवायला शिकल्यामुळे अर्जुन खूप खुश होतो आणि अगदी कौतुकाने तिच्याकडे बघतो. सायली आता डोळे उघडते आणि अर्जुनकडे इशारा करते. अर्जुन आता काहीच प्रतिक्रिया न देता लगेच तिच्यासाठी टाळ्या वाजवतो आणि तीच कौतुक करत म्हणतो, माइंड ब्लोईंग, आणि विचारतो, म्हणजे 1 मिनिट हा तुला बासरी वाजवता येते ना, आणि तू मला ते सांगितलं नाहीस. तेव्हा सायली म्हणते, सांगितलं असतं तर तुम्ही मला हे चॅलेंज कुठे दिलं असतं, असं म्हणून ती आता अर्जुनकडे बघून हसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही चिटिंग आहे हा सायली. तेव्हा सायली म्हणते, हे बघा, हे चॅलेंज वगैरे ना, मुळात तुमच्या डोक्यात आलं, माझ्या डोक्यात नाही आलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता हे जाऊ दे चिटिंग वगैरे, पण मला सांग, तू हे बासरी वगैरे वाजवायला शिकलीस कुठे? तेव्हा सायली म्हणते, अहो मला येते बासरी वाजवता. आम्ही जेव्हा आश्रमामध्ये होतो ना, तेव्हा मधुभाऊ आम्हा सर्वांनाही बासरी वाजवायला नेहमी शिकवायचे. तेव्हा अर्जुन विचारतो, काय? मग सायली म्हणते, हो, असं म्हणून ती त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते की इथे बसा बरं जरा. मग आता निवांतपणे ते दोघेही बसतात. तेव्हा सायली सांगू लागते, अहो जेव्हा मी आश्रमात होते ना, तेव्हा दर रविवारी मधुभाऊ हे बासरी वाजवायचे, मी गायचे, आणि प्रिया ही नाच करायचे, काका हे कविता ऐकवायचे, आणि आमचा प्रत्येक रविवार हा असाच असायचा. मग त्यानंतर काय झालं, हळूहळू प्रिया आमच्यामध्ये येईन अशी झाली, पण कुसुम ताईच लक्ष सुद्धा स्वयंपाकघरातून फक्त आमच्याकडेच असायचा. हा मग अशा बालपणीच्या सगळ्या आठवणी गोष्टी सांगत सायली अर्जुनचा खूप सुंदर असा वेळ घालवते. आणि त्यानंतर म्हणते, हळूहळू ना दिवस खूप बदलत गेले हो, पण ही जी काही बासरी मला वाजवता येते नाही, मधुभाऊंमुळेच हा ते दिवस आता पूर्णपणे निघून गेले, आणि तसे आनंदाचे क्षण, आनंदाचे दिवस पुन्हा कधीच आलेच नाही हो. अर्जुन एकदम इमोशनल होतो की सायलीला कोणत्याच गोष्टीचा कधी आनंद घेता आला नाही, आणि तोच आनंद, आनंदाचे क्षण मला तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा आणायचे आहेत असं त्याने मनाशी ठरवलेलं असतं. कडे प्रियाला काहीही करून आजच्या आज त्या रूममध्ये जायचंच असतं, आणि तन्वीच असणार गाठोड स्वतःकडे घ्यायचं असतं. म्हणूनच तिचे खूप सारे प्रयत्न हे सुरू असतात. तर प्रिया आता इकडे मागच्या दिशेने येते, फ्रंट डोर मधून. आता तिला येताच येत नाही, कारण अर्जुन सायली हॉलमध्ये असल्यामुळे तिची पूर्णपणे कोंडी झालेली असते. तर दुसरीकडे महिप्त आणि नागराजची नेहमीप्रमाणे मीटिंग बसलेली असते. तेव्हा त्यांचा प्रियावरूनच विषय सुरू असतो. तेव्हा प्रिया नुसती आपल्या डोक्यावर बसलेली नाहीये, तर मोरासारखी थयाथया नाचायला लागली आहे, असं नागराज म्हणतो. अरे महिप्त, तुला सांगू, मलाच ना खूप भीती वाटायला लागली आहे, कारण ती कार्टी आहे ना, ती आपल्या दोघांच अगदी कपाळ मोक्ष करणार आहे. तेव्हा महिप्त या सगळ्या गोष्टींचा खूप सारा विचार करत असतो आणि म्हणतो, महिप्त शेट हो, तिने काही करायच्या अगोदर आता आपणच असं काहीतरी करायचं. ती प्रिया स्वतःच भिंतीवर आपलं डोकं आपटून स्वतःच कपाळमुक्ष करून सुद्धा घेईल. एकदा का त्या प्रियाच्या आईबाप तिच्या समोर आले ना, की तिच्या जिभेला अशी पाचर बसेल ना, की कुठे काहीही बोंबणार नाही. तेव्हा लगेचच नागराज म्हणतो, पण त्या चोरीच्या कंप्लेंटमुळे तिचे खरे आई बाबा हे सापडणार आहेत. मग काय करायचे आता आपण? महिप्त आणि त्या चोरीचा आगापिच्छा तरी माहीत आहे का आपल्याला? आपण एवढं खोलवर शिरतोय, ती सगळी इन्फॉर्मेशन शंकाय पाटलाच्या घशात एवढे पैसे देतोय, तरीही त्या चोरीचा काहीतरी आपल्याला पुरावा, एव्हिडन्स आगाप सापडलं पाहिजे की नाही महिप्त? त्याशिवाय आपल्याला प्रियाच्या आई वडिलांना कसं शोधता येईल? सांग बरं, माझं तर डोकंच चालायचं बंद झालंय, काही कळतच नाहीये, त्यातलं काय करू सांग बरं महिप्त, असं आता नागराज म्हणत असतो. आता फक्त नागराजला तोंड सोडायचंच बाकी राहिलेलं असतं, कारण प्रियाने आता चांगलेच मात देऊन आता मघाशी घरून येताना धमकवलेलं असतं. त्यावेळी आता महिप्त म्हणतो की नागराज शेठ, तुम्ही अजिबात काही घाबरू नका. मग आता पुढे महिप्त म्हणतो, टेन्शन घेऊ नका, कारण
पुढे काय होणार तिला, तिच्या आईबाबा सुद्धा सापडणार आता, तिचे आईबाप पण सापडतील, आणि हा महिप्त शिखरे हळूच या सुभेदाराला उचलून तिच्याख्या आईबाबांपर्यंत नक्कीच पोहोचवेल. तेव्हा महिपच्या बोलण्यावर आता विश्वास ठेवावा की नाही हीच भीती नागराजला वाटू लागते, आणि तो आता एकदम गप्प बसतो. तर आता महिप्त म्हणतो, रिलॅक्स नागराज शेट, रिलॅक्स. आजपर्यंत आपले खूप प्लन सक्सेस झाले आहे, आणि हा सुद्धा होणार. तुम्ही नका काळजी करू. बघा मी म्हणतोय ना तसंच होणार. दुसरीकडे सायली एकदम शांत असते. तेव्हा अर्जुन आता एकदम इमोशनल होतो. त्याच याही डोळ्यात पाणी येतं आणि तो विचारतो, मधुभाऊंना मिस करतीयस ना. आता सायलीच्या डोळ्यात खळखळ पाणी येत आणि ती म्हणते, त्यांना मी जरी रोज भेटले ना तरीही माझं मन नाही भरणार हो. तेव्हा आता लगेचच अर्जुन इमोशनल होतो आणि तिला विचारतो की मला एक विचारायचं तुला, म्हणजे खूप दिवसांपासून तुला एक महत्वाची गोष्ट देखील सांगायची होती. आता मधुभाऊंचा विषय निघाला म्हणून तुला हे सांगतोय. तर आता सायली विचारते, काय आणि कोणती गोष्ट सांगायची. तिची आता लगेचच धाकधूक वाढते. तिला आता जाणून घ्यायचं असतं की अर्जुनला असं काय सांगायचं असेल मला, म्हणून ती आता त्याच्याकडे बघतच राहते. तर अर्जुनच्या तोंडातून शब्दच फुटत नसतो. त्याला भीती वाटत असते सायलीला हे सगळं सांगण्याची की ती काय रिएक्ट करेल. तो म्हणतो, हे बघ सायली, मी तुला ना जरा हिंमत करूनच सांगतोय सगळ्या गोष्टी. तेव्हा मग सायलीच विचारते, अहो बोला ना, काय सांगणार आहात असं तुम्ही मला. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, मधुभाऊ जेव्हा कोमात जायचे होते त्याच्या अगोदर ते एक गोष्ट मला मात्र सांगून गेले आहेत. तेव्हा सायली धक्क्यानेच विचारते, का आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला ते सांगून गेलेत. तेव्हा अर्जुनला आता कसं बोलावं कसं सांगावं हे कळत नसतं, पण तो आपल्या मताशी ठाम असतो की सायलीला आता सगळं सांगायचं. आणि मग तो म्हणतो की ते म्हणाले की तुझे आई बाबा हे जिवंत आहेत. तेव्हा मधुभाऊनी जसं सांगितलं तसंच अर्जुन सेम सायलीला सांगतो. तेव्हा सायली आता धक्क्यानेच विचारते, काय असं म्हणून ती अगदी ताडकन उठते. अर्जुन म्हणतो, हो अग सायली, मी खूप दिवस झाले तुला सांगणार होतो की मधुभाऊंनी कोमात जाण्या अगोदर मला हे सांगितले. सायलीच डोकंच आता चक्रावून जातं. मग आता ती उठूनच म्हणते, काय खरंच माझे आई बाबा जिवंत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो सायली, तुझे आई बाबांना जिवंत आहेत. तर इकडे प्रिया मागच्या दाराने बरोबर आपल्या रूममध्ये येते आणि दरवाजा अगोदर बंद करते. मग त्यानंतर रूममध्ये आल्यावर ती म्हणते की नागोबा तर म्हणाला होता की घरात कोणी नसणार आहे. मग हे अर्जुन सायली इथे कसे, इथं रोमंटिक गप्पा मारतायत, काय बासरे वाजवतायत, गाण म्हणतायत, त्यांचं आपलं चांगलं सुरू आहे. आणि या नागोबाला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली अशी चुकीची, मला असं वाटत अर्जुन असताना ना मुद्दामच नागोबाने मला इकडे पाठवलं असणार. पण मला तरी काय करायचं, मरू दे. त्या सायलीचा आता गाठोड घेते आणि पटकन इथून सटकते. असं म्हणून ती लगेचच तिच्या गादीखाली ज्या चाव्या असतात लॉकरच्या त्या चाव्या घेते आणि लगेचच जेथे सायलीच गाठोड ठेवलेलं असत ना तो कप्पा ओपन करते आणि त्यामध्ये पाहते. तर आता खूप वेळ शोधल्यानंतरही तिला ते गाठोड सापडत नाही. मग आता तिला प्रचंड असा धक्का बसतो. तिला असं वाटतं आपली फेरी वाया गेली की काय. ती आता ताडकन उठते आणि इकडे तिकडे बघते. सायलीच गाठोड कुठे गेलं हाच प्रश्न तिच्या मनात असतो. तिचं डोकंच आता चक्रावून जातं. ती म्हणते, अरे बापरे, मी तर इथेच ठेवलं होतं, पण ते गाठोड गेलं असेल कुठे. असं म्हणून ती अख्ख्या रूमभर आता पुन्हा एकदा ते गाठोड शोधू लागते. मग आता तिला काय करावं, कुठे शोधावं हेच कळत नसतं. त्यानंतर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन हॉलमध्ये असतात. फायनली अर्जुनने आता सगळं सिक्रेट सायलीला सांगितलेलं असतं की तुझे आई बाबा जिवंत आहेत. आणि म्हणूनच सायली आता अर्जुनकडे हसत बघते. तिला आता आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात की मधुभाऊंनी सांगितलं म्हटल्यानंतर माझे आई बाबा जिवंत असणारच आहेत आणि अर्जुन माझ्याबरोबर तर याविषयी कधी खोट बोलणार नाही ही खात्री तिला असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, म्हणूनच
मी तुझ्या आई बाबांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो सायली. आता खूप म्हणजे खूपच खुश होते. तर अर्जुन सुद्धा अगदी इमोशनल होतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. त्याच्याही डोळ्यातून पाणी येतं, कारण सायलीला आता आनंद झालेला असतो. दुसरीकडे आता ते गाठोड सापडत नाही म्हणून प्रिया अक्षरशः गोंधळलेली असते, कावरी बावरी झालेली असते. तिला काही सुचत नसतं. तिला असं वाटतं नजरचुकीने माझ्याकडून किंवा अश्विनकडून ते गाठोड दुसरीकडे कुठेतरी ठेवलं गेलं असेल म्हणून ती काय करते, तिच्या कपाटात असणाऱ्या सगळ्या वस्तू आता तिथे बेडवर टाकते आणि ते गाठोड शोधण्याचा अतोनात प्रयत्न करते. आता पहिल्या कपाटात तिला काहीही मिळत नाही म्हणून ती दुसरं कपाट ओपन करते आणि त्यामधल्या सुद्धा सगळी कपडे वगैरे बाहेर काढते. तर इकडे अर्जुन सायलीला समजावतो, जरा विचार कर ना सायली. मग मधुभाऊंच्या त्या अवस्थेत जेव्हा त्यांना जेम तेम बोलता येत होतं तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, अगं कारण त्यांची अशी इच्छा आहे की सायली, मी तुझ्या आईबाबांचा शोध घ्यावा आणि तुझी व त्यांची भेट सुद्धा घालून द्यावी. तुला सांगू सायली, आता आपण दोघेही मिळून त्यांना शोधूयात. हा तेव्हा सायली अजूनच इमोशनल होते. अर्जुन जे करत होता ते योग्य होता आणि मी उगीचच यांना अडवलं असं सायलीला मनातून वाटत असतं. दुसरीकडे प्रिया एक सुटकेस काढते. ती सुटकेस ओपन करते आणि त्यामध्ये ते गाठोड शोधू लागते. पण तेथे ना आता गाठोडच नसतं. इकडे आता अर्जुन म्हणतो, सायली, तुला माहिती ना डॉक्टर त्या दिवशी काय म्हणाले, कारण या अवस्थेत सुद्धा मधुभाऊंना ना सगळं काही ऐकू येते आणि त्यांना अगदी सगळं म्हणजे सगळं कळते. सो जस्ट इमॅजिन, उद्या जर तुझे खरे आई बाबा आपल्याला सापडले आणि ते जेव्हा मधुभाऊंना जाऊन भेटतील तेव्हा ते मधुभाऊंना हे जाऊन सांगतील की त्यांच्यामुळे त्यांच्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले आणि मग काय होईल याचा जरा विचार कर. असं म्हणून अर्जुन सत्य परिस्थितीची जाणीव तिला करून देतो आणि उगीचच मला अडवू नकोस असं म्हणतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, कदाचित त्यामुळेच मधुभाऊ कोमातून सुद्धा बाहेर येऊ शकतात. अग सायली, तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून तेव्हा सायली आता खूप रडू लागते आणि हो असं म्हणते. इकडे मात्र प्रियाचा अजूनही तसाच गोंधळ सुरू असतो. तिला काही हा गाठोड सापडतच नसतं. दुसरीकडे अर्जुन सायलीला इमोशनल होत विचारतो, तुझ्या ख्या आई बाबांना शोधण्यासाठी सायली, तू मला साथ देशील का असं म्हणून तो हात पुढे करतो आणि प्लीज असं तिला सारखं सारखं विचारतो. मग सायली अर्जुनच्या हाताकडे बघतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, तन्वीकडून माझ्या गाठोड्याचा ठाव ठिकाणा जर शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे असं म्हणून ती त्याच्या कानात काहीतरी प्लन सांगते. अर्जुन म्हणतो, ठरलं. तर मग असं म्हणून तो आणि ती एकमेकांबरोबर हात मिळवतात. त्यानंतर अर्जुन प्रियाला लगेचच फोन करतो आणि म्हणतो, तू सायलीच गाठोड कुठे ठेवला आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे. तर आता दुसरीकडे प्रियाही ते गाठोड शोधत असते, परंतु आता तिला ते सापडतच नसतं. ती डोक्याला हात लावते, कुठे शोधू हे गाठोड असं म्हणून तिला आता खूप वैताग आलेला असतो. त्याचवेळी आता तिच्या हातातून फ्लावर पॉट खाली पडतो. त्याचा आवाज होतो. त्यामुळे प्रिया अजूनच घाबरते आणि म्हणते, ते दोघेही इथे पसेजमध्येच असेल. तर असं म्हणून तिला भीती वाटू लागते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.